गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. रात्री जे ठिकाणी मुक्काम थांबलो होतो तुम्हाला तर माहितीच. आता वैद्यनाथच्या दिशेने निघालोय. आज तर काही पोचत नाही, संध्याकाळी उद्या पोचल. आणि ज्या ठिकाणी थांबलो होतो हे मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. तिथं ताराचंडी धाम. तर त्या ठिकाणी थांबलो होतो. गबा बिबा गुंडाळले, वरती झोपलो होतो तिथं. आणि तिथला हे परिसर आहे. वरती झोपलो होतो, झोपा म्हणली. रात्री झोपलो, सकाळ झाली. आता इथं लवकरच उजाडतं आणि निघालो आता पुढच्या दिशेने. गाडी खाली पार्किंगला लावली तिकडं. चला, गबा बिबा गुंडाळले. मॅटर असा झालाय, सकाळ सकाळचा आभाळ आले. पावसाने थोडं टिपकं पडायला लागलेत. पावसाने तर स्वागत केलं. इकडं लवकर उजाडतं. आणि इथं लावलं तर हे मंदिर होतं. झोपलं होतं तेव्हा ते ठिकाणी हॉल होता मोठा. रात्री धावलं होतं, मला वाटतं रातची व्हिडिओ. ओके, चला आता पुढचा प्रवास. सगळ्यांनी लाईक करा, कमेंट काहीतरी टाकायचा. कसा होतोय बघू. आता सध्याला बिहार आहे. आज बिहार ओलडून पुढं झारखंडमध्ये पोचतो. ओके. कैमरा कौन सा GoPro यूज कर रहे हो क्या? नहीं, मोबाइल से. मोबाइल से कर रहे हो? हाँ. सकाळ सकाळ लागला पाऊस मित्रांनो. चहा बी प्यावं म्हणलं 6:30 वाजता. ही बाया भेटल्यात यूपीचे. ते बच्चे झाले पंढरपूर में रह गए. 3 साल. 3 साल पंढरपुर रहा हूँ मैं. 3 साल. पंढरपुर कोटवाडी रोड है ना, हाँ वो रोड में सोल्यूशन कंपनी थी हाँ पुणे की, वो मैं भी देखने को बना हुआ है. हाँ. म्हणजे पंढरपूर कुर्डुवाडी सांगोला रोड तिथं ते मॅनेजर होतं कामाला, असं त्यांचं म्हणलं. आणि 3 वर्ष राहिले विठ्ठल म्हणलं. पाया हे पडायला. चहा प्यावं म्हणलं. पाऊस आला आता बघू शकता. इकडे हे कपास असतं, कपासलंच असतं. एकदा प्यायचं फेकून द्यायचं. बाबाजी चहा बनणार आहे एकदम मस्त. चहा प्यायचा. पाऊस सुरू झाला आहे बघा. मी दाखवून टाकलं सगळं. ते एक बरं केलं, डोक्याला ताण नाही. असं चहा पिऊ पुढे निघू. आज 300 किलोमीटर अंतर आहे. पुढं आलो 100 किलोमीटर. गया गाव आहे, म्हणजे गाव नाही, जिल्हा आहे बिहारमधला. आणि मित्रांनो इथं विष्णूचं आणि ह्याचं गौतम बुद्धाचं, विष्णूचं बरंच काय इतिहास आहे. तर चला तिथं गेल्यावर सांगतो, बोलू डायरेक्ट आपण. म्हणजे बिहारमधली एरिया लक्षात आलं. एकंदरीत आपण एकंदरीत बिहारमध्ये ना, तिथं बौद्धांची खूप मोठी मूर्ती, बरंच ह्याचा काय इतिहास आहे ते तुम्हाला सांगेल. पण चला म्हणलं जाता जाता तुम्हाला दाव तर हितच. तर गया बुद्ध ज्ञान आणि बरंच काय आहे ते ऐकलं होतं, पण ते विसरून गेलो. फोटोशूट चाललंय असं. चालेल, इथं एवढंच. इथूनच दर्शन घ्यायचं. मस्त बनवले, छान एकदम. चला, झालं दर्शन ओके मध्ये. चला आता निघूया. आवडलं का काय माहिती मला. आवडलं असेल. चला आता विष्णूचं मंदिर एक धावतो इथलं. पुढे लांब जायचं, लांब प्रवास घ्यायचा. जास्त वेळ काही इथं घेणार नाही. ओके. इथून विष्णू मंदिर, म्हणजे विष्णूने एका राक्षसाचा वध केला कुठला तरी. इथं विष्णूचं मंदिर आहे, म्हणजे चरण पूजा. म्हणजे एकंदरीत पोचलो. हेच ते विष्णू मंदिर, विष्णू चरण मंदिर. म्हणजे विष्णूंनी इथं हे केलं होतं. कुठलं तरी राक्षसाला, गया राक्षसच होता वाटतं, म्हणून गावाचं नाव राक्षस पडलं. आणि त्याच्यासाठी इथं अवतार घेतला होता. ते असं हे मंदिर. ओके. इथं बी आहे की चांगलीच गर्दी राहू. इथं बी मागणारे बी भरपूर आहे. इथं बी असं. तिथं बी मोबाईल आतमध्ये चालत नाही. चलल वाटलं पण नाही चालत. ठीक आहे, घेऊ आता बाहेर कुठतरी.
काय सगळं दर्शन घ्या, झालं माझं दर्शन. तिथं मी मोबाईल वगैरे काही आतमध्ये अलाउड नाही. काय सगळं लॉकरमध्ये ठेवायचं असं शॉर्टकटमध्ये. त्याच्यामुळे देवाचं तिथं लई काय असं जाऊ वाटत नाही. बिहारमधलं ही बऱ्यापैकी गया जिल्हा आहे, तिथलं ही प्रसिद्ध ठिकाण आहे मित्रांनो. आणि हाय दावेल एवढं कमी, सांगेल एवढं कमी. आता मी वैद्यनाथच्या दिशेने निघालो आहे. आता टायमिंग झाला आहे 11:30. 11:30 वाजल्यात. बरंच पब्लिक येत आहे इकडे बरं का. काय मंदिर छान आहे, पण आतमधनं आता इकडून लांबनं बघा कसं दिसतं. चला गबा बिबा आता ते सर कागद हे केलं ते काढलं, हे बाहेर भेटलं मस्त मध्ये. चलो निकलते हा मित्रांनो. बिहार मधली सिटी पण काहीच नाही, आहे जरा बघा. झारखंड में आपका स्वागत है बिहार 16 मित्रांनो. हो 3 वाजले पर जेवण केलं, फोन लावला होता चार्जिंगला इथं कोपऱ्यात. काढून घेतलं सगळं. एक हॉटेल होतं, जेवलं म्हणजे रोट्या खाल्ल्या 2 एकदम मस्त मध्ये खटमध्ये. आणि रस्त्याचं काही जास्त मी दावत बसत नाही. नाहीतर झाला हा पाणी घेतलं 2-3 लई नाही 70 रुपयातच झालं. ओके खट्टमध्ये कार्यक्रम हो काही. बाबा चलो बाबा निकलते अब, एकदम खाना सही हो गया. रोटी अच्छा था, दाल भी अच्छा था. अच्छा चलो मिलेंगे तो फिर दोबारा. चला असं काय झालं ती असे निवांत, त्यांना काय आपली भाषा कळत नाही. असं हम ब्लॉग बनवते, हम यात्रे आहे ना त्यांचं. हे हॉटेल एकदम मस्त मध्ये. आला कधीतरी या. तिकडल्या घरांना प्लास्टर नसतं मित्र. संध्याकाळ झाली मी आपली मदत खूप प्लास्टर नसतं. तर एकंदरीत डायरेक्ट वैद्यनाथमध्ये पोचलो. बाबा वैद्यनाथ. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे डायरेक्ट आता तुम्हाला खरं सकाळ झाली, जे कटाळा आलता. फोन स्विच ऑफ झाला रात्री. आता जवळजवळ 300-350 किलोमीटरचा प्रवास होता. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाबा वैद्यनाथ कितवं काशी 7वं झालं. ते बी विश्वनाथ मंदिर ह्याच्यात येत आहे. कशात आपलं 12 ज्योतिर्लिंगमध्ये. आणि बाबा वैद्यनाथ झारखंडमध्ये. तुम्ही बघू शकताय एवढा प्रवास आज मी केला. आणि ह्यो प्रवास तुम्हाला सांगतो हिथं येतात आणि 8वं पूर्ण होतंय. राहत्यात परत 4 खाली रामेश्वर एक. आता म्हणलोयच तर म्हणलं पुरं करावं, फक्त थोडी साथ द्या. 4 राहिल्यात. मधलीच महाराष्ट्रातली एक उज्जैनच्या तिथलं आलेलं एक ओंकारेश्वर, ते खाली रामेश्वर, त्याच्या आलेली एक आंध्रात. जाऊ तुम्हाला जाता जाता काय मंदिरं भेटते. पण इथलं करून आता वैद्यनाथ करून मी ह्याला बी जाणार आहे जगन्नाथपुरीला. ती परवा दिवशी 2-3 दिवस तिकडंच जायला. इथनं 750 किलोमीटर आहे. काय भरेल ते भरेल. आणि आजचा व्हिडिओ बारीकच केला. प्रवासात असतो, आदलं मधलं थांबू वाटतं, बरंच काही दाव वाटतं. मी थांबण्याचा प्रयत्न बी केला, पण मग बेह वाटतं. काय होतंय असं शूटिंग काढायला लागलं कोणाचं एखाद्याचं. इथं आता इथं थांबलोय, डायरेक्ट खोली घेतली. ती सकाळनं जाऊ तुम्हाला सगळं कसं आहे काय कितीला आहे चर्चा करतो. आधी विषय काय झाला की मग काढलं माझ्याकडे जशी बघते तीच नाही, सगळी माझ्याकडेच बघते. ती शूटिंग काढायला लागली की माझ्याकडेच रखा बघते ती. आणि मग ती मलाच वेगळं वाटते. मी बोलायला लागलो की काय बोलतोय त्यांना काय कळतच नाही ना. मराठी भाषेत बोलतोय ना. मॅटर झालाय हा.
आणि थँक्यू सगळ्यांना मनापासून आभारी. व्हिडिओ बघताय बरीच जण शेवटपर्यंत वॉचिंग दिसतं इथं. ह्या व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब कोण नवीन आलं असलं तर करा. आणि यात्रा सफल होणार तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या. बरीच जण मला मदत बी करते ती. काही जण म्हणते ती दादा तुला मदत ती काय केलेलं सांगतो ना व्हिडिओमध्ये बा आशीर्वादाने हमकं तमकं. ती खोपडी नंबर आहे. आता जाऊन आता बाहेर जायचं म्हणून मला कटाळा आलाय. एडिट करायचं म्हणलं तरी कटाळा आलाय. जॉईंट करायचं परत जण म्हणले दाढी करू आल्यावर करू तवर नाही. 12 ज्योतिर्लिंग पुढे होस तर दाढीच करायची नाही मी ठरवले आता. असं नाही.